नमस्कार प्रेक्षकांनो, उद्योगवान परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुणे येथील नरे या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ खूप युनिक होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 65,000च्या गुंतवणुकीत दर दिवसाला तुम्ही 5,000 रुपये कसे कमवू शकता याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण असं मार्गदर्शन भेटणार आहे। चला तर मग पाहूयात। प्रेक्षकांनो, आता जे तुमच्या समोर जी मशीन बघताय ना तुम्ही, ही मशीन आहे 5 व्यवसाय चालू होतात एका मशीनवर। तर तुम्ही बघत असाल आता ह्या मशीनवर आम्ही आता हे बघा भाकरी बनवलेले आहेत। अशा प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत ना, तर ह्या मशीनवर आपण 5 प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट बनवू शकतो। त्याच्यामध्ये मित्रांनो लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मशीन तुम्ही बघताय ना, खूप कॉम्पॅक्ट आहे आणि ह्या मशीनची प्राइस आहे ना फक्त 65,000 आहे। आणि 65,000ची मशीन घेतल्यानंतर आपण ह्या मशीनवर वेगवेगळे विविध प्रकारचे 5 ते 6 व्यवसाय चालू करू शकतो। आणि ते व्यवसाय कसे चालू करायचे आणि ते व्यवसाय कोणते आहेत त्याविषयी आपण आता सविस्तर असं मार्गदर्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर आता आपण एक एक करून पॉईंट बघूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मशीनवर आपण कोणकोणते प्रोडक्ट बनवून व्यवसाय चालू करू शकतो हे पाहूया। त्याच्यामध्ये पहिल्या स्टार्टला आपण भाकरीपासून सुरुवात करूया। तुम्ही बघा ह्या भाकरी बनवलेल्या आहेत। आता ह्या मशीनमध्ये आता हा डाय दिसतोय ना, हा डाय बघा, हा डाय आहे, हा भाकरीचा डाय बसवलेला आहे आपण। हा भाकरीचा डाय बसवला ना, तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या भाकरी तयार होतात। भाकर बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे असते, सर्वप्रथम आपण काय करतो, जे पीठ असतं आपलं भाकरीचं जे पीठ असतं ते पीठ आपण गिरणीमध्ये दळून घेतो। दळलेलं पीठ आपण ह्याच्यामध्ये, ही मळणी मशीन आहे, पीठ मळण्याची मशीन, ह्या मशीनमध्ये आपण काय करतो, पीठ टाकतो। पीठ टाकल्यानंतर ही मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे। ऑटोमॅटिक पीठ येतं तुमचं दळलं जातं। दळलेलं पीठ आपण काय करतो, हे बघा हे फीडर आहे, या फीडरमध्ये आपण ते पीठ टाकतो। टाकल्यानंतर इथं स्विच आहे, मशीन चालू केल्यानंतर हे फीडर काय करतं, ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळं फीडर इथून काय करतं, जो गोळा असतो आपला, जो भाकरीच्या पिठाचा जो गोळा असतो तो इथं प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक खाली त्या पट्ट्यावर येतो। त्या पट्ट्यावर आल्यानंतर ऑटोमॅटिक हे बघा अशा प्रकारच्या भाकरी तयार होतात। भाकरी तयार झाल्या ना, तयार झालेल्या भाकरी आपण काय करतो, तव्यावर आपण जशा घरी बाजरीच्या भाकरी भाजल्या जातात, तुम्ही त्या चुलीवर भाजू शकता किंवा तुम्ही गॅसवर बी भाजू शकता। जशा भाकरी चुलीवर करतात आपल्या घरच्या महिला, तशाच प्रकारच्या ही जी मशीन आहे तशाच प्रकारच्या भाकरी बनवते। आणि बनवलेल्या भाकरी आपण काय करतो, मार्केटमध्ये डिमांडनुसार हॉटेल असतील, तुमचे मेस असेल, तर आपण तिथे त्या भाकरी सप्लाय करतो। म्हणजे अशा प्रकारे भाकरी बनवण्याची प्रोसेस चालते। आणि भाकरी बनवल्यानंतर तुमच्या आता एक डोक्यात कॉन्सेप्ट आली असेल की आपल्याला हा जी भाकरी बनवण्याचा व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी किती गुंतवणूक लागते। आता आपण गुंतवणुकीविषयी बोलूया। सर्वप्रथम मित्रांनो, ही जी छोटी मशीन आहे, ह्या मशीनची प्राइस आहे 65,000 रुपये। 65,000 रुपये प्राइस आहे। 65,000 प्राइस मध्ये तुम्ही ह्या मशीनवर वेगवेगळ्या प्रकारचे, जसे भाकरीचा व्यवसाय चालू केलाय तसेच आपण 5 व्यवसाय चालू करू शकतो। तर 65,000ची गुंतवणूक केल्यानंतर पहिला प्रोडक्ट मी तुम्हाला भाकरीचं सांगितलेलाच आहे। ह्या मशीनचे हे डाय असतात, हे डाय चेंज केले ना, हे डाय चेंज केले की ह्या डायच्या जागेवर तुम्ही समोसा बनायचा डाय टाकू शकता, पापड बनायचा टाकू शकता। असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय तुम्ही ह्या मशीनवर करू शकता। 5 ते 6 व्यवसाय गुंतवणुकीत झाला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा व्यवसाय चालू करण्यासाठी, ही मशीन ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला किती जागा लागते। आता जागेविषयी बोलू आपण। तुम्ही बघत असाल ही मशीनची साईज जर बघितली आपण तर 3 फूटच्या आतमध्येच आहे, 3 फूट आणि अशी कमीत कमी 1.5 फूट असेल। म्हणजे एवढे 3 बाय 2 स्क्वेअर फूटची जागा तुम्हाला ह्या मशीनला लागते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मशीन तुम्ही कुठं वापरू शकता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मशीन कुणी घेतली पाहिजे। सर्वप्रथम ही मशीन ज्या व्यक्तीला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे आणि मार्केटमध्ये आपलं एक स्वतःचं नाव करायचं आहे, त्यांच्यासाठी ही मशीन आहे। मी तुम्हाला रिपीट तेच सांगतोय, मशीनवर 5 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय चालू होतात। आणि दुसरी गोष्ट, जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, म्हणजे ऑलरेडी मेस असेल किंवा हॉटेल असेल, तुमच्यासाठी ही मशीन खूप महत्त्वाची आणि खूप युटिलाइज आहे, युजफुल आहे। तुम्ही म्हणता सर कशी, तर लक्षात घ्या, ही मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे। आणि ही जी मशीन आहे, लक्षात घ्या, ज्या वेळेस आपली मेस असेल, आपलं हॉटेल असेल, तिथं आपल्याला भाकरी बनावं लागतात, पुऱ्या बनावं लागतात, चपात्या बनावं लागतात, तर ते जे आपण ज्या चपात्या बनवतो, भाकरी बनवतो, ते पूर्ण ह्या मशीनवर आपण बनवू शकतो। म्हणजे एका महिलेला समजा 10 भाकरी करायला समजा 20 मिनिट जात असतील, तर ही मशीन लक्षात घ्या एका तासाला 150 ते 200 भाकरी बनवते। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, एक मशीन जर तुम्हाला तुमच्या हॉटेलमध्ये समजा 5 ते 6 महिला लागत असतील एका दिवसभरामध्ये चपात्या करायला, भाकरी करायला, पुऱ्या करायला, तर ही मशीन अवघ्या 5 महिलांचं काम एका तासामध्ये करू शकते। असं ह्या
मशीनची कॅपॅसिटी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मशीन ही खूप स्वस्त आहे. 65,000 रुपयाची मशीन आहे आणि 5 ते 6 महिलांचं काम एकटी करते. त्यामुळं तुमचं जर हॉटेल असेल, मेस असेल, तर तुम्हाला तिथं महिलांची गरज लागणार नाही आणि कमी गुंतवणुकीत तुम्हाला जास्त रेव्हेन्यू जनरेट करून देण्याचं काम ही मशीन करते. आता दुसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ठीक आहे, एवढं तुम्ही माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या मशीनच्या बिल्ड क्वालिटी विषयी बोलू आपण. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आज आपण श्रीराम फूड सोल्युशन मध्ये आलेलो आहोत आणि ही जी मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे, राम श्रीराम प्रोडक्शन, आमच्या मित्रांचीच आहे. ते ऑलरेडी कर्नाटकमध्ये असतात आणि त्यांची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती हुगळीमध्ये आहे आणि त्यांचे महाराष्ट्रामध्ये 3 जागा आउटलेट आहेत. एक कोल्हापूरला आहे, दुसरं आता आपण जो व्हिडिओ बनवत आहोत ते नरे हे ठिकाण आहे पुण्यामधील, आणि दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा हे मशीन अवेलेबल आहेत. आता हे मशीन जर तुमच्यापैकी एखाद्याला बाय करायचे असेल तर त्याची काय प्रोसेस आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण कोणताही नवीन व्यवसाय करतो ना, तर आमचं तुम्हाला सर्वांना एक आग्रहाची विनंती असते, आपण ज्यावेळेस नवीन व्यवसाय करतो तर त्यावेळेस आपण फक्त व्हिडिओ बघा. आम्ही तुम्हाला कधीच सांगत नाही की तुम्ही व्हिडिओ बघा आणि एखादा व्यवसाय चालू करा, कारण तसं करायचं नाही मित्रांनो. लक्षात घ्या, उद्योग मार्ग नेहमी तुमच्यासाठी खूप कळकळीची विनंती असते. जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय तुम्ही प्रॅक्टिकली जाऊन बघितला पाहिजे, 4-5 जणांचे रिव्ह्यू बघितले पाहिजे की ज्या लोकांनी हा व्यवसाय चालू केलाय त्यांचं आज काय स्टेटस आहे, ते त्या मशीनपासून चांगले इन्कम जनरेट करत आहेत का. तुम्ही जर व्यवसाय करायचा असेल तर ती मशीन जिथून आम्ही व्हिडिओ बनवतो त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे आणि ती पूर्ण मशीनची इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे. स्वतः मी काय सांगतो, ओनर काय सांगतात ह्याचा कधीच विचार करायचा नाही. स्वतः तुम्ही येणं गरजेचं आहे. तुम्ही बघा मशीन कशी वर्क करते, काय करते. जे प्रोडक्ट तुम्हाला बनायचे, तर समजा तुम्हाला मशीनवर पापड बनायचे आहेत, भाकरी बनायच्यात, बाकीचे समोसे बनवायचे आहेत, पानपुरी बनायची, ही मशीन बरोबर तुम्हाला अपेक्षित तसं प्रोडक्शन काढून देते का, प्रोडक्शन काढून दिल्यानंतर त्याची टेस्ट आहे तशी राहते का, ते पूर्ण अनालाइज केलं पाहिजे. ते ही क्रिटिकल अनालाइज केलं पाहिजे आणि नंतरच व्यवसाय करायचं डिसिजन घेतलं पाहिजे. आणि आता आपण काय करूया, त्याच्याविषयी बोललो आहोत. आता आपण बोलूया, हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षणाची काय आवश्यकता आहे का. तर हा खूप मोठा असतो, कारण प्रत्येकाचा प्रश्न असतो. आपण जर मशीन घेतली, समजा तुम्हाला नॉलेज नसेल, तुम्ही एज्युकेटेड नसाल, जास्त तुम्हाला मशीन ऑपरेट करण्याची सवय नसेल, तर तुम्हाला मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की मशीन तुम्हाला वापर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षणाची आवश्यकता नाहीये. तुम्ही बघत असाल इथं ऑन ऑफचं एक बटन आहे, हे फीडर आहे, ही मळण्याची मशीन आहे, हे तर पीठ मळायचं, ह्याच्या टाकायचं, मशीन ऑन करायची, भाकरी तयार आणि भाजायच्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, हा व्यवसाय चालू करण्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची बिलकुल आवश्यकता नाहीये. कोणीही मशीन हा चालू शकतो. आता आपण बघूया जी वॉरंटी वगैरे विषयी आपण चर्चा करूया. त्या मशीनची तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी दिली जाते. मशीन स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे तुम्हाला काही इश्यू झाला तरी कंपनीची ही सुविधा 24 आवर अवेलेबल असते तुम्हाला. आणि ज्यावेळेस तुम्ही मशीन घेतल्यानंतर तुम्हाला इथे प्रॉपर डेमो दिला जातो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा आहे तिथे कंपनीचा एक माणूसही येतो. जर तो सेटअप करता नाही आला, ज्यांनी जे पहिलं प्रोडक्शन असतं ती कंपनी तुम्हाला काढून देते. त्याच्यामुळे तुम्हाला 24 आवर कंपनीचा सपोर्ट असतो. यामधून तुम्हाला आमची सांगण्याचा हाच प्रयत्न आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला ह्या मशीन विषयी सांगितलेलं आहे. राम फूड्स जे सोल्युशन आहे, जे कंपनी आहे, या कंपनीमध्ये विविध प्रकारच्या मशीन असेंबल केले जातात, बनवल्या जातात, मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. हे बघा, ही कशाची मशीन सर. तर लक्षात घ्या, ही जी मशीन आहे ही शेवयाची मशीन आहे. समजा तुम्हाला आपण सांगितलेले जे व्यवसाय आहेत त्या मशीन व्यतिरिक्त दुसरेही व्यवसाय करायचे असेल तर कंपनीची ही मशीन आहे शेवया बनवण्याची, ही खूप सुंदर अशी मशीन आहे. ह्या मशीनवरही तुम्ही व्यवसाय तुमचा शेवयाचा चालू करू शकता. आणि शेवया बनवण्याची प्रोसेस ही सेम असते. पीठ तुम्हाला मळून घ्यायचं असतं, मळलेलं पीठ तुम्हाला फीडरमध्ये टाकायचं असतं याच्या, आणि ही पूर्ण ऑटोमॅटिक मशीन आहे आणि या मशीनमधून शेवया ऑटोमॅटिक बनल्या जातात आणि त्या तुम्हाला मार्केटमध्ये विकायच्या असतात. म्हणजे खूप इझी प्रोसेस आहे. ह्या मशीन ही ती स्वतः असेंबल करतात, ह्याची चांगली गॅरंटी वॉरंटी आहे तुम्हाला. आता तुम्ही समोर या. आता जी ही मशीन आहे, पापड बनवण्याची जी मशीन आहे, जी तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, ती मशीन, ती छोटी मशीन आहे. 65,000ची म्हणजे 65,000ची मशीन आहे. आणि ह्या मशीन थोड्या हेवी आहेत. तुमचं जर थोडं बजेट जास्त असेल तर ह्या मशीन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. ह्या मशीनवर सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे 4 ते 5 व्यवसाय तुम्ही चालू करू शकतात. आणि जर तुम्हाला एकदम प्रोफेशनल मोठ्या लेवलचा व्यवसाय करायचा असेल आणि मार्केटमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मी तुम्हाला रिकमेंड करेन की पहा, तुम्ही ह्या ज्या मोठमोठ्या मशीन आहेत, समजा ह्या मशीन तुम्हाला 2 ते 2.5 लाखामध्ये ह्या मशीन चालू होतात. 2.5 लाखाची जर मशीन घेतली ना तुम्ही, तर तुम्हाला एक इंजिनियरला जेवढा पगार पडतो तेवढा पगार तुम्हाला ह्या मशीन पडू शकतो. ह्या मशीनची प्रोडक्शन कॅपॅसिटी खूप जास्त असते. आणि सर्वात महत्त्वाचे, 4 ते 5 व्यवसाय चालू करून तुम्ही
महिन्याकाठी 2 ते 3 लाख रुपयाचा निव्वळ नफा कमवू शकता ह्या मशीनच्या जीवावर. त्यामुळे जर तुमच्याचं बजेट जास्त असेल तर तुम्ही हा मशीन सुद्धा घ्यायला काय हरकत नाही, तुम्ही विचार करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही बघत असाल इकडे बघा, ह्या ज्या मशीन आहेत ह्या पीठ मळण्याच्या मशीन्स आहेत. श्रीराम फूड सोल्युशन मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे मशीन भेटतात. त्याच्यामध्ये हे तुम्ही बघत असताल याच्यामध्ये पीठ मळण्याच्या मशीन्स आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. समजा तुमचं जर प्रोडक्शन कॅपॅसिटी जास्त असेल तर हे बघा, हे मोठ्या प्रमाणात मोठ्या मशीन आहे, म्हणजे कॅपॅसिटी जास्त आहे याची पीठ मळण्याची. तुम्ही ह्या मशीन तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल आपल्याला, शेवाय असेल, पापड असेल किंवा पाणीपुरी असेल, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर असतो जे त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल असतं, आपण त्याला बाजरी म्हणतो, गहू म्हणतो, ज्वारी म्हणतो, तर त्याच्यासाठी आपल्याला लागते गिरण. ती कशासाठी? पीठ दळण्यासाठी. तर लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही इथे येता तर तुम्हाला येथे वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणीच्या व्हरायटी सुद्धा पाहायला भेटतात. ही मोठी व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या छोट्या सुद्धा गिरणी आहेत तिथे तुम्हाला त्याही भेटतील. त्याच व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं, कोणताही व्यवसाय असून दे, तुमचं हॉटेल असून दे, गॅस असून दे, पापड व्यवसाय चालू करा, पाणीपुरी, त्याच्यासाठी लागणारं ते सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती लागते गॅस. तो गॅस ही तुम्हाला तिथं एकदम होलसेल भावामध्ये अवेलेबल आहे. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर कोणतीही मशीन जर विकत घ्यायची असेल तर ह्या सरांची श्रीराम फूड सोल्युशन जी कंपनी आहे हुगळी येथे कर्नाटकमध्ये, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी ब्रांचेस आहेत. एक कोल्हापूर, दुसरी पुणे आणि तिसरी संभाजीनगर. जे अंतर तुम्हाला जवळ असेल तुम्ही तेथे जा. ह्या मशीन विषयी सविस्तर असं मार्गदर्शन तुम्हाला भेटन. जर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडूनही काय मार्गदर्शन द्यायचं राहिलं असेल तर श्रीराम फूड सोल्युशनचे जे ओनर आहे त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेला आहे. त्या नंबरला फोन करा आणि अधिकची माहिती घ्या. प्रेक्षकांनो, उद्योग मार्ग तुमच्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रामधील 1 नंबरचा अग्रेसर चॅनल आहे. 250 पेक्षा जास्त स्टार्टअप आजपर्यंत आपण कव्हर केलेले आहेत. आणि हे टार्गेट आपलं खूप मोठं आहे. जी मोहीम राबवलेली आहे मेक इन इंडिया, जी 2014 नंतर जी कॉन्सेप्ट आपल्या भारतामध्ये आली होती मेक इन इंडिया, आपल्या भारतामध्ये प्रत्येक गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण विचार करून हे चॅनल ओपन केलं होतं. आणि त्याच दिशेने आपण वाटचाल आहे. आपलं एक छोटं का होईना एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, त्या हिशोबाने आपण हे चॅनल चालू केलं होतं. आणि खूप सारे लोक जोडलेले आहेत तिथे. स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल किंवा MNC कंपन्या असतील, पूर्ण कंपन्यांसोबत आपले काम चालू आहेत. आणि ही जी मोहीम आहे अशी चालू राहणार आहे. ही सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्या टॉपिकवर पुढचा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला एक लक्षात येईल थीम की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर रिसर्च करून पुढचा व्हिडिओ त्या टॉपिकवर बनवता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत. तोपर्यंत जय हिंद.